धारणी तालुक्यातील कुरेशी मोहल्ला परिसरात अवैध गोवंश कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलीस निरीक्षक अवतार सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या धाडीत 190 किलो गोवंश जातीच्या प्राण्यांचे मांस कत्तलीसाठी वापरण्यात येणारी साधने, नगदी रक्कम आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी मोटरसायकल असा एकूण 1,05,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात शेख नसीम, शेख सुलतान आणि शेख समीर शेख करीब या दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेल्या जनावरांच्या मालकीचे कोणतेही कागदपत्र आरोपींकडून आढळले नाही। ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।